नमस्कार, मी रेश्मा. रेशीज ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे पुरणपोळी. पुरणपोळी ही महाराष्ट्राची सिग्नेचर डिश आहे. एकदम फेमस आहे महाराष्ट्रामध्ये. कोणताही सण आला की पुरणपोळी आपल्या महाराष्ट्रामध्ये बनलीच जाते. ती कशी बनली जाते, कशी बनवतात वगैरे ते मी आज दाखवणार आहे. चला तर मग आपण पाहूया पुरणपोळीला लागणारे साहित्य. इथे मी चण्याची डाळ घेतली आहे. चण्याची डाळ ही मी 5 तास भिजत घातली होती पाण्यामध्ये आणि मस्त छान फुगल्यानंतर तिला मी पाणी एकदम पूर्ण सुकी टाक करून घेतलेली आहे. इथे मी गूळ घेतलेला आहे. गूळ मी पावडर फॉर्ममध्येच घेतलेला आहे. मैदा आहे, इथे तेल आहे, चवीपुरतं मीठ आहे, सुंठ आहे, सुंठाची मी पावडर घेतली आहे, जायफळ आहे, इथे जायफळ मी खिसून घेतलेलं आहे, इथे वेलची घेतली आहे, इथे हळद घेतली आहे, गावठी तूप घेतलं आहे इथे आणि पीठ मळण्यासाठी पाणी लागणार आहे ते पाणी घेतलं आहे. आता मी डाळ आहे ती कुकरला 3 शिट्या देऊन शिजवून घेणार आहे. डाळ शिजवताना डाळीसाठी जो पाणी लागणार आहे कुकरमध्ये तो फार कमी घालायचा आपल्याला. चला आता आपण डाळ शिजवून घेऊया. मी डाळ मी कुकरला लावून घेते. आता डाळ कुकरमध्ये मस्तपैकी शिजवून घेऊया आपण. पाणी फार मी कमी घेतलेलं आहे. चला आता आपण शिजवून घेऊया डाळ. 3 शिट्या झाल्या की आपण काढून घेऊ. चला आता आपण तोपर्यंत डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण मैदा पीठ मळून घेऊया. चवीपुरतं मी मीठ घालत आहे त्याच्यात. थोडी हळद घालूया आपण. पुरणपोळी थोडी आपण पिवळा रंग येण्यासाठी मी पिठामध्ये हळद घालते. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातलीत तरी चालेल. तेल घालत आहे मी याच्यामध्ये. हे सर्व पहिलं आपण एकजीव करून घेऊया. छान एकजीव झालेला आहे. पाणी घालूया आता आपण त्याच्यामध्ये. पाणी थोडं थोडं घालायचं आहे. एकजीव करूया. आता मी पीठ मळून घेते. तसं पीठ मळून घेते. इथे आपला मैदा मस्त छानपैकी मऊसूद असं मळून झालेलं आहे. आता आपण पुरण बनवायला घेऊया. बघा छान असं मऊसूद असं मैदा मळून घेतलेला आहे. आता आपण पुरण बनवायची प्रक्रिया बघूया. इथे आपली डाळ मस्तपैकी छान शिजवून झालेली आहे. आता आपण पुरण बनवायला सुरुवात करूया. इथे मी गॅसवरती टोप ठेवलेला आहे. थोडंसं मी तूप घालत आहे याच्यामध्ये. गूळ घालते आता. गुळाला छान वितळून द्यायचा. त्यानंतर आपल्याला डाळ घालायची आहे. गुळ वितळवण्यासाठी थोडंसं 2 टेबलस्पून मी पाणी घेणार आहे. थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे 2 टेबलस्पून. बघा छान असं गुळ आपला वितळलेला आहे. आता मी डाळ घालत आहे याच्यामध्ये. डाळ आणि गुळ एकजीव करून घेऊया. याच्यामध्ये मी वेलची घालत आहे, जायफळ घालते, सुंठ पावडर घालते. सर्वांना एकजीव करणार आहे. छान असं एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊ त्याला. इथे आपली गोळ्यामध्ये डाळ शिजून झालेली आहे. आता मी वाटून घेते तिला, पुरण बनवून घेते. मी डाळ काढून घेते. आता आपण वाटून घेऊया तिला छान. इथे आता आपला पुरण रेडी आहे. आता मी पुरणपोळी लाटायला सुरुवात करते. छान असं आपला कणिक आहे ते एकदम मऊसूत मी मळून घेतलेलं आहे. वाटी बनवायची आपण. त्याच्यामध्ये आपण छान असं पुरण भरून घेऊया. कणिक एकदम मस्त मऊसूतच मळून घ्यायचं नेहमी. म्हणजे कशी पुरणपोळी एकदम खुसखुशीत होते.
एकदम हलक्या हाताने पोळी लाटत जायची. तर इथे माझी पुरणपोळी एक लाटून झालेली छानपैकी. आता आणखीन एक मी लाटून घेते. आता इथे माझ्या दोन्ही पोळ्या लाटून झालेल्या आहेत. आता मी मस्तपैकी त्याला शेकून घेते तव्यावरती. छान एका साईडनी मस्तपैकी शेकवायची, नंतर तिला पलटी करायची. खरपूस अशी मस्तपैकी तिला शेकून घ्यायची आपण. थोडंसं वरून तूप पण घालायचं. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणताही सण आला की आपण पुरणपोळी बनवतोच. पुरणपोळी किती खूप स्वादिष्ट असते आणि सगळ्यांना आवडणारीच असते पुरणपोळी. तर छान अशी शेकून घ्यायची तिला. हळदीने कलर सुद्धा मस्त आला आपल्या पुरणपोळीला. बघा छान टम फुगली आहे. इथे आपली एक पुरणपोळी रेडी झाली आहे. आता मी दुसरी शेकून घेते. छान हिला सुद्धा खरपूस अशी आपण शेकून घेऊया तव्यावरती. एक साईड पहिला छान शेकूया, नंतर पलटी करूया आपण. नुसत्या मैद्याच्या पुरणपोळ्या एकदम खरपूस होतात आणि चवीला पण छान असतात एकदम. आपण हळद घातली होती ना पिठामध्ये, त्यामुळे कसं मस्त छान कलर सुद्धा आलाय. वरून तूप घालूया आपण. बघा कशी टम मस्त फुगली आपली पोळी. मस्त एकदम छानच झाली ना. मला पुरणपोळी खूप आवडते. सर्वांनाच आवडते पुरणपोळी. छान अशी आपली शेकून झाली पुरणपोळी. तर मी काढून घेते. तुम्हाला आता मी प्लेटमध्ये दाखवते पुरणपोळी आपली झाली आहे ती. तर इथे आपली पुरणपोळी रेडी आहे. एकदम मस्त खुसखुशीत आणि लुसलुशीत झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला पुरणपोळी ही बनली जाते. आणि आता कसं श्रावण महिना सुद्धा गेला, नागपंचमी गेली, गोकुळाष्टमी, गणपती गेले. आता येत आहेत नवरात्री. तर नवरात्रीमध्ये सुद्धा आपण जे घटस्थापनाच्या वेळेस पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. मेन सण हा महाराष्ट्रामध्ये येत आहे तो म्हणजे दसरा. दसऱ्याला तर पुरणपोळी आपल्या प्रत्येकाच्या घरी बनते. पुरणपोळीचा रेसिपी दाखवली आहे, तर सेम टू सेम तसंच तुम्ही बनवून पहा. खूप सुंदर अशा पुरणपोळ्या तुमच्या बनतील घरी. आणि मला कमेंटमध्ये लिहून पाठवा की पुरणपोळी कशी झाली होती तुमची. नक्की लिहून पाठवा. पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या रेशी ॲक्टिव्हिटीचा एक परिवाराचा तुम्ही भाग होऊन जाणार. आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. नोटिफिकेशन येईल तुमच्या मोबाईलवरती. सेम पुरणपोळी तुम्ही तुमच्या घरी बनवा आणि मला सुद्धा खायला बोलवा. धन्यवाद.